आणि आता बातमी आहे गिरीश महाजनांच्या सनसनाटी आरोपाची। महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावमधल्या एका पतसंस्थेच्या घोटाळ्यात अडकवण्यासाठी दबाव होता असं खुद्द तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितल्याचं महाजनांनी म्हटलंय। जर कारवाईतून वाचायचं आहे तर शरद पवारांची भेट घ्या असंही देशमुखांनी सांगितल्याचा महाजनांनी दावा केलाय। पाहुयात महाजनांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना नेमकं काय म्हटलंय। तुमची काय मागणी आहे? या प्रकरणामध्ये आमचं सरकार आल्यावर आम्ही सीबीआयची चौकशी मागितली होती। सीबीआय चौकशी त्यात लागलेली होती। आता सगळं चौकशी या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या चौकशीमध्ये अनिल देशमुखांचं नाव पुढे येत आहे की यांनी या संदर्भामध्ये बळजबरीनं हा गुन्हा दाखल माझ्यावर करायला लावला। तत्कालीन एसपीने सांगितलेलं स्टेटमेंट दिलं सीबीआयकडे, मला जी माहिती त्याप्रमाणे की बाबा यामध्ये अनिल देशमुखांनी मला खूप शिव्या घातल्या, दबाव टाकला आणि म्हणून मला गिरीश महाजन खोटी कंप्लेंट घ्यावी लागली हे त्यांनी म्हटलंय। आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी अनिल देशमुखांनी आता 3 वर्षांनी देवेंद्रजींवर या ठिकाणी बिनबुडाचे आरोप केलेले आहेत की उद्धव ठाकरेंबद्दल तुमचं नाव सांगितलं, आदिजींचं नाव म्हणून सांगितलं। या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहे, या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, अगदी खोट्या गोष्टी आहेत। या सगळ्या संपूर्ण ह्याच्यामध्ये आता प्रश्न उपस्थित राहतो की चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट, त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही सरकारला मांडला नाही, आधीच हे झालं। चांदीवाल कमिशन म्हणजे मला क्लीन चिट आहे, म्हणजे तुमच्या एका केसचा संदर्भ ते वेगळ्या केसच्या संदर्भात कनेक्ट। अनिल देशमुख आपली कातडी वाचवण्यासाठी स्टेटमेंट करतायत। आता ते पूर्ण सीबीआयच्या केसमध्ये सापडलेले आहेत, त्यांचं सगळं बिंग फुटलेलं आहे आणि म्हणून 3 वर्षांनी मला समजत नाही 3 वर्षांनी काय सांगताय तो? तुमचं सरकार नव्हतं का मध्ये? तुमचं सरकारचं तुम्ही काय केलं? तुम्ही त्यावेळेला काहीच केलं नाही, त्यावेळेला कुठलं बोललं नाही, कुठला रिपोर्ट मागला नाही। आता तुम्हाला का सुस्त आहे? 3 वर्षांनी का सुस्त आहे? तुम्ही नार्को टेस्टची पण मागणी केली, ती नेमकी कुणाची केली? बिलकुल। आता तुम्हीच मला म्हणतायत पत्रकार की नार्को टेस्ट कराल का? माझी तयारी आहे। पहिली नार्को टेस्ट माझी करा, दुसरी नार्को टेस्ट अनिल देशमुखांची करा माझ्या केसमध्ये, तिसरी सरकारी वकील ज्यांनी सगळं षडयंत्र केलं, कसं फसवायचं गिरीश महाजनला माझ्या डोक्याने सल्ला, मी त्याला आत टाकतो, तो कोणाचं सांगतो, त्याच्यावर कोणाचं प्रेशर होतं, तो कोणाकोणाला भेटला मोठ्या नेत्यांना ते पण तो सांगेल। नार्को टेस्टमध्ये 3 लोकांची 4 लोकांची नार्को टेस्ट करा, दूधचं दूध पाणीचं पाणी होईल। आणि माझं तर म्हणणं आहे माझी उद्या सकाळी नार्को टेस्ट करा, मलाच आधी बोलवा। महाजन साहेब स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की माझ्यावरचे जे म्हणजे अनिल देशमुख यांनी जे आरोप केलेले आहेत ते संपूर्ण खोटे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिल देशमुख, तत्कालीन वकील, सरकारी वकील चव्हाण या सर्व नेत्यांची नार्को टेस्ट केली जावी आणि अनिल देशमुख हे गिरीश महाजन यांच्या प्रकरणामध्ये अडचणीत येत आहेत। सीबीआयमध्ये त्यांच्यावर मोठे दोषारोप होणार आहेत, यामुळेच अनिल देशमुख हे फडणवीसांवर आरोप करतायत अशा स्वरूपाची भूमिका गिरीश महाजन घेताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।